आला रे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय, सब साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय। सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय, श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली, श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली, रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली, रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली, अमृते दादा माऊली करी कृपेची सावली, अमृते दादा माऊली करी कृपेची सावली, आप्पा माऊली करी कृपेची सावली, आप्पा माऊली करी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर सर्वांना जय हरी। आजचा हा सहाव्या महिन्यातील प्रवचन सोहळा आणि ही प्रवचन रूपी सोहळ्याची सेवा माझ्यासारख्या लेकीचे वाटीला आली, मी तुमचे शतशः आभारी आहे। कारण मज पामरासी काय थोरपण आणि पायाची वाहन पायीच बरे, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी परीशी, कविता धनी वेगळाची असे। कारण कसं एक उतराई होण्याचा प्रयत्न करत असतो आपण प्रत्येक प्रवचनातून, आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि हा फेसबुक लाईव्हचा सोहळा देखील तसाच आहे की आपल्याला जे मिळालेले ज्ञान आहे ते आपण काय करायचं आहे, तर ह्या कोरोना महामारीच्या संकटात घराघरापर्यंत हे ज्ञान काय करायचं आहे, मोबाईलच्या द्वारे इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे। तर तुम्हा संत मंडळींच्या सेवेसाठी घेतलेली श्लोक अध्याय क्रमांक 9, श्लोक क्रमांक 4 आणि 5 आणि ओवी क्रमांक 64 आणि 65, माझी या विस्तारलेपणाचे नावे, हे जग चिनोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, का बीजची झाले तरू अथवा भंगारीचा अलंकारू, तैसे मज एकाचा विस्तारू ते हे जग। मग इथं ज्ञानोबा माऊलीने आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे की माझे या विस्ताराने काय आहे, तर हे संपूर्ण जग काय झालेलं आहे, तर नटलेलं आहे। कोणाच्या विस्ताराने, तर ह्या देवाच्या रूपाने। परंतु कसं म्हटलेलं आहे हे जग, तर निर्गुण आहे तो, निर्गुण निराकार नाही ज्या आकार, आणि जेथुनी चराचर हरिसी भजे म्हणून सांगितलेलं आहे। निर्गुण आणि निराकार आहे, त्याला कोणताही आकार नाहीये, परंतु त्याच्याच नावाने हे जग काय केलेलं आहे, तर नटलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे। कारण जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी म्हणून सांगितलेलं आहे, जसे ऊसामध्ये साखर तसा देहात ईश्वर नटलेला आहे। साखराशिवाय ऊस गोड लागेल का बरं, त्याची चव त्याला मिळेल का? कोणतीही गोष्ट घेतली तर त्याची चव असल्याशिवाय माणसाला त्याची रुची कळत नाही, त्याची आवड कळत नाही किंवा त्याचा गंध कळत नाही। मग देव असल्याशिवाय हे जग होईल का? त्याप्रमाणे
नावानेच देवाने काय सांगितलेलं आहे की बीजची झाले तरू. बीज लावल्या म्हणजे बी लावल्यानंतरच त्याचं झाडात काय होतं तर रूपांतर होतं. कोणतंही झाड असं ये म्हटलं तर येणार आहे का? शक्यच नाही. किंवा भंगारीचा अलंकार, भंगाराची अलंकार म्हणजे सोन्याशिवाय दागिना तयार होत नाही. परंतु त्याला एक काय झालं तर ते नाव प्राप्त झालं. परंतु सोने आणि दागिना वेगळा आहे का? तसा तुम्ही आणि तुमचा देव वेगळा आहे का म्हणून सांगितलेला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गम न घाली मन सांगितलेलं आहे. एकच हरी आहे. इस बंगले के 9 दरवाजे 10 दरवाजे बीच में बड़ा पवन का खंबा आवत जावत न कोई देखे यही बड़ा अचंबा म्हणून सांगितलेलं आहे. ह्या 10 द्वारातून हा जो श्वास येतो त्याचं काय झालेलं आहे तर आवत जावत कोणी बघतच नाही ना त्याच्याकडे कुणाचं लक्षच जात नाही. परंतु त्याच्याशिवाय ह्या देहाला शोभा आहे का? शोभाच नाहीये. या देहातून हा श्वास निघून गेला तर त्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाहीये. मग तुम्ही आणि तुमचा देव कसा आहे तर एकच आहे म्हणून ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेलं आहे. परंतु दिसायची गोष्ट आणि बघायची गोष्ट वेगळी असते. कारण बाजारात आपण जेव्हा जातो तेव्हा भाजी पाहून घेतो, फक्त बघून महागारी येत नाही. किंवा गुळ खाल्ल्यानंतरच गुळाची गोडी काय करते तर आपल्या जिभेवरती आहे तोपर्यंतच आपल्याला आपल्या मेंदूला ज्ञान होतं की गुळ बाबा गोड आहे, खाल्ल्यानंतर गोड लागतो. परंतु खायच्या आधी समजतच नाही ना. आपल्याला एक आता माहित झाले, आपण त्या वयात आलोय, ती म्हणजे शक्ती आपल्यात माहित झाले की ही वस्तू गोड आहे, ही खारट आहे, ही आंबट आहे, ही तिखट आहे. परंतु जेव्हा नवजात बालक ह्याच्यात रुचत असतो तेव्हा त्याला खाल्ल्याशिवाय ती चव कळेल का? तसंच आहे ना. जेव्हा हा देह कुणाला तरी शरण जाईल, जेव्हा तुम्ही कुणाला तरी गुरु करून घेसाल तेव्हाच ह्या गोष्टीचं काय होईल तर ज्ञान होईल. तोपर्यंत तुम्ही बाळच आहात ना. कारण तुम्हाला तेवढी समज आलेलीच नसते गुरु केल्याशिवाय. कारण नेहमी म्हणतात बघा, काय तुम्हाला करायचं असलं ना गुरुशिवाय शोभा नाही म्हणतात. गुरु दाविल्या वाटा, गुरु दाही दिशा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी म्हणून सांगितलेलं. 3 लोकात गुरु शिवाय काही नाही सांगितलेलं. संत कुळींचा राजा देखील माझा गुरु आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण ज्ञानोबा माऊली सुद्धा यात म्हणतात बघा, जो मज होई अनन्य शरण त्याची निवारीन मी जन्म मरण. जो अनन्य भावाने मला शरण येईल त्याचेच मी जन्म मरण निवारणार आहे. बाकीच्यांचं माझं घेणं देणं नाही. कारण हा मार्ग कसा आहे? जन्म मरण निवारण्याचा मार्ग आहे. 84 लक्ष योनीतून बाद करण्याचा हा मार्ग आहे. कारण जयाच्या वाचे पुढे भोजे नाव नाचत असे माझे, ते सहस्त्र जन्म ओळखीचे एक वेळ नाम पुढे या मुखासी यावया. म्हणजे सहस्त्र जन्माची पुण्याई असली पाहिजे तेव्हा हे नाम काय होतं तर आपल्यापर्यंत येत. बघा मग आपण आतापर्यंत काय करत होतो, कुठल्या वाटेने जात होतो, काय करत होतो, त्याला ताळमेळ होता का? ताळमेळ जीवनात असायला पाहिजे. प्रपंच करताना सुद्धा बघा ताळमेळाने करावा लागतो. कसाही केला तर प्रपंच होत नाही. प्रपंचच ताळमेळाने करायचा आणि परमार्थ कसाही केला तर त्याचा आपल्याला गुण येईल का? फरक पडेल का? आता कोरोनामध्ये माणसांनी बरेच काही प्रकार केले. जर त्याच्यानेच जर माणसं मेली नसती तर डॉक्टरांनी देखील तेच केलं असतं. मेलीच नसती ना आतापर्यंत एवढी माणसं. कारण दादा माझे नेहमी म्हणतात नामधारकापर्यंत कोरोना हा येतच नाही. परंतु तुमचं काय गत जन्मीचं पाप असेल त्याला ह्या जन्मात पूर्ण करावंच लागेल ना. जरी आला तरी त्या पापाचं उतराई आपल्याला हे आयुष्यात यायचंय ना. कारण पुन्हा ही जन्म मरणाची आपल्याला परत नंतर ही बाधाच नको आहे. म्हणून केलेल्या पापाचं उतराई देखील आपल्याला ह्या जन्मातच व्हायचं आहे. मग ज्ञानोबा माऊली इथं आपल्याला काय सांगतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतासी कामू विषयावरी बहु मृगजळ देखुनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळती गळाळा तोडीला परसू बांधीला गळा शुक्तिका लाभे म्हणून सांगितलेलं आहे. काय म्हणजे एखादा म्हणजे परेच दिसला तर आपण तोंडातला अमृत सुद्धा काय करतो तर थुंकून देतो म्हणून सांगितलेलं आहे. मृगजळ बघून एरवी मी तरी कैसा म्हणून सांगितलेलं आहे. मुखप्रती भानू की जैसा काही दिसे ना दिसे ऐसा वाणीचा नोहे. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर
आकाशात दिसतात आपल्याला. मग ती गेल्यानंतर दिशा कुठे जातात का? तिथेच राहतात ना. सूर्य उगवल्याबरोबर 10 दिशा दिसतात, म्हणून आपण चालतच राहायचं का? कुठेतरी आपल्याला आपला मुक्काम काय करावं लागेल? थांबवावाच लागेल. तेव्हाच या जन्माचं काय होईल तर सार्थक होईल म्हणून सांगितलेलं आहे. त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर कुठेही कसेही चालत राहिला तर त्याला ताळमेळ बसणार नाही. जेव्हा आपण दादांच्या सर्कलमध्ये आलो तेव्हा आपली काय केली तर लाही दादांनी भाजून दिली, बीज भाजूनही केली लाही. आणि आम्हा आता जन्म मरण नाही, भीतीच राहिली नाही ना जन्माची आणि मरणाची, कारण अमर झालेलो आहोत आपण. अमर आहे, अमर रहा खरे की पहा खोटे. कारण आपल्याला खरंच अमर केलेलं आहे ना दादाने. कुठेही शंका किंवा आपलं कुठेही एक असं म्हणजे मनात काही राहिलं नाही ना. पूर्ण दादाने काय केलेलं आहे, आपल्याला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाद करून सोडलेला आहे. एकदा काय झालेलं असतं, एक राजा त्यांच्या म्हणजे राजाच्या घरच्या बकऱ्या असतात आणि त्या बकऱ्या काय होतात तर राजा म्हणतो की सगळी सभा भरवतो आणि म्हणतो की ह्या बकरीला जो कोणी नेईल आणि त्याची तिला पोट भरून चरून माझ्याकडे आणून देईल, त्याला मी काय करेल, माझं अर्ध राज्य देईल. परंतु त्या बकरीनं आल्यानंतर परत गवताचा घास सुद्धा खाल्ला नाही पाहिजे. मग हे सगळेजण म्हणतात किती साधं आहे आणि सोपं आहे आणि अर्ध राज्य मिळते, तर आपण हा प्रयत्न का बरं करू नये. म्हणून सगळेजण काय करतात तर राजाच्या दरबारात येतात. मग आल्यानंतर काय होतं, एक शिष्य उठतो आणि राजाजवळ येतो की मी या बकरीला घेऊन जातो आणि पोट भरून खाऊन आणतो, चारा खाऊ घालून आणतो. मग तो दिवस प्रातःकाली तो नेतो, त्या बकरीला भरपूर गवत खायला घालतो आणि संध्याकाळी काय करतो तर त्या राजसभेत ती बकरी घेऊन तो येतो. मग आल्यानंतर राजा काय करतो की बकरीला सगळ्यांच्या सभेच्या असं मध्यभागी उभा करतात आणि राजा म्हणतो की हिरवं गार काय कर तर तू गवत घेऊन ये का, त्यांच्या दरबारातल्या व्यक्तीला सांगतात. आणि तो व्यक्ती काय करतो तर हिरवगार गवत घेऊन येतो आणि त्या शेळीच्या पुढं टाकतो. टाकल्याबरोबर ती बकरी त्या गवताला खायला लागते. मग त्या व्यक्तीला कळत नाही की आपण दिवसभर या बकरीला पोट भरून खायला घातलं तरीही ती बकरी काय करते, ही गवत बघून खायला सुरुवात करते. ह्याच्यावरती 4-5 वेळेस प्रत्येक व्यक्ती काय करतो, त्या बकरीला नेतो. आल्यानंतर सभेत ती बकरी परत तसंच करते, गवत खाते. परंतु एक जो ऋषी असतो त्याला ह्याच्या पाठीमागचं तारतम्य कळतं आणि तो काय करतो, राजाला म्हणतो की मी या बकरीला आता काय करतो, नेतो आणि संध्याकाळी तुमच्या सभेत आणून देतो आणि त्यानंतर तुम्ही याची परीक्षा करा की या बकरीचं पोट भरले की नाही. मग तो बकरीला सकाळी प्रातःकाळी लवकर घेऊन जातो, त्या बकरीला रानात नेतो आणि प्रत्येक वेळेस ती बकरी ती गवत खाताना तो काय करतो, तिला काठीने हाणतो. मग असा दिवसभराचा क्रम चालूच राहतो. गवत खायला जाते की बकरीला काठी हाणली जाते, गवत खायला जाते की बकरीला काठी हाणली जाते. मग असं करत करत संध्याकाळ होते आणि सभेत यायचा म्हणजे वेळ होते आणि तो माणूस त्या बकरीला घेऊन त्या सभेत पोचतो देखील. मग पोचल्यानंतर ती व्यक्ती काय करते, राजाला म्हणते की मी हिला आता पोट भरून गवत खाऊन आणलेलं आहे आणि तुम्ही आता प्रयत्न करा म्हणते राजाला गवत टाकून ती बकरी खाते का नाही त्याचा. मग राजा त्या सरदाराला सांगतो की तुम्ही आता काय करा, हिरवं गार बघून गवत घेऊन या आणि बकरीच्या पुढे टाका. परंतु बकरीला अद्दल घडलेली असते, गवतात तोंड घातले की काय मिळते आपल्याला, छडी मिळते. मग ती व्यक्ती काय राजा काय करतो, त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर त्या बकरीला एका दोरीला बांधतात आणि तिच्या पुढे गवत आणून टाकतात. मग टाकल्यानंतर त्या बकरीला लगे कळतं ना की मी आता जर गवत खाल्लं तर मला काय भेटेल, छडी भेटेल. मग असं करताना ती एक जवळजवळ अर्धा पाऊण तास ती गवत आणि ती बकरं जवळजवळ हे करतात, परंतु बकरी त्या गवताला शिवत देखील नाही. मग राजा काय करतो तर त्या ऋषीला अर्ध राज्य देतो. म्हणजे ऋषी कसे सांगितले, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोकिले आणि ज्ञानदृष्टीने अवलोकिले निवडून काढले ते एक हे श्रीहरीचे नाम. संत आहेत ते, ऋषी म्हणजे संतच होते. त्यांनी परीक्षा घ्यायची बघितली त्या बकरीची फक्त. मग त्यांनी काय केलं तर ती बकरी खात नाही म्हटल्यावर राजाने काय केलं, ती अर्ध राज्य त्या ऋषी मुनींना दिलं. परंतु तिथं बकरी राजा हा विषय घ्यायचा नाही. बकरी म्हणजे कोण, आपण. आणि आपलं गवत म्हणजे काय, हे एक मन आहे आपलं, जे प्रत्येक विषयावरती काय होतं, काय पण पुढे आणलं ना लगे आपण काय करतो, त्यातलं वेचतच बसण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं गत्यंतर दिसत नाही. राजा हा दुसरा कोणी नसून परमात्मा आहे, तो आपला गुरु आहे राजा. फक्त घ्यायचंय काय, तुम्ही जर विषयात गुंतला ना परत तुम्हाला याच्यातून पळवाटा भरपूर मिळणार. पण आपल्याला काय करायचं, विषयात गुंतायचंच नाही म्हणून सांगितलं.
नेहमी आपल्या विचारांना, आपल्या मनाला काय करायचंय तर आपण आवर घालायचं. छडीचा मार, विवेकरूपी छडीचा मार आपल्या मनाला काय करायचा आहे तर नेहमी द्यायचा. कुठलाही विषय पुढे आला ना त्यात हात घातला की तेवढे विषय निघतातच. त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना आपल्याला विषय काढण्याशिवाय. परंतु हा विवेकरूपी छडीचा मार आपल्या मनाला नेहमी द्यायचा. फक्त एकच करायचंय, नामस्मरण चिंतन. मनोनी मने काया वाचा, जो सेवक होईल इयेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून सांगितलेला. जो कायेने वाचेने मनेने मला जो शरण येईल ना तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. देव त्याला आपल्या मुकुटातला मणी करून ठेवणार आहे. परंतु आपण काय केलं पाहिजे, आपल्या कायेने वाचेने आणि मनाने काय केलं, त्याला एकरूप गेलं पाहिजे. एकरूप गेल्याशिवाय काही होणार नाहीये. मग एकरूप कधी जाल तुम्ही, जेव्हा आपण संतांना शरण जाऊ तेव्हाच आपण एकरूप जाऊ ना. कारण आपलं नामच कसं आहे म्हणून सांगितलेलं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना हुनी वाढ नाम आहे. मग गुरुला शरण गेल्याशिवाय कळल का. म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, म्हणून जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. मग कुणी गुरु भजायचा आहे, जाणतेनी का नेणतेनी, जाणतेनीच गुरु भजलं पाहिजे ना. कारण गुरु गोविंद दोन खडे का केला गो पाय, बलिहारी गुरु आप की गोविंद दियो बधाय म्हणून सांगितलेलं आहे. तुमच्या गुरुनी तुम्ही आणि तुमचा देव एक आहे म्हणून सांगितलंय ना, त्या निश्चयावरती आपल्याला ठाम राहायचं. आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीव सुख नोही म्हणून सांगितलेलं आहे. एकच धरला चित्ती राई रखुमाईचा पती. 50 देव केलं तर त्याचं फळ मिळणार नाही. कुणाला म्हणून तुम्ही त्याचं फळ देणार बरं. एकच केला तर त्याचं फळ निश्चित मिळणार आहे आपल्याला. कारण ना तरी देवाच्या परिहारी लोह्या रुतल्या आहाती सहस्त्रावरी, परितेची बैसुनी उपवास करी दरिद्रीची. तुझ्या खाली तुझ्या धनाच्या काट्यात, परंतु त्याला माहीतच नसलं तर उपयोगच काय नाही ना. तसंच आहे या देहाचं देखील. तैसा हृदयामध्ये, तुमचा राम तुमच्या हृदयातच आहे म्हणून सांगितलेलं आहे. तुमचा जीव कसा आहे तर तुमच्या पुरता मर्यादित आहे का. तुमचा श्वास घनदाट भरलेला आहे, गच्च भरलेला आहे तुमचा श्वास का. तुमच्या पुरता मर्यादित दिला, बाकीचा विषय सोडून दिलाय का तुमच्या श्वासाला. तसाच देव पण आहे ना. देव पण चहुवेदी जानसाई शास्त्री कारण 18 पुराण माझ्या हरीला गातात. तसा माझा देव सांगितलेला आहे. एक ते ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ म्हणून सांगितलेला आहे. याच्याशिवाय दुसरं साधनच नाहीये. कारण ह्यांनी काय केलेलं आहे, खरं ज्ञान जगापर्यंत पोहोचून दिलेलं आहे. ज्ञानोबा माऊलींनी 16व्या वर्षीत त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. परंतु हा एकनिष्ठ ग्रंथ असा आहे की सगळ्यांचा आधार, म्हणजे सगळे याचा आधार घेतात. कारण त्यात खोटं असं काहीच नाहीये ना. सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितलेल्या आहेत. कारण बघा आता, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, ह्या गोष्टी आपल्या म्हणजे सभोवतालच्या परिसरातले आहेत. लवकर समजावे म्हणून ह्या ज्ञानोबा माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलेले आहे. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, अवेरुनी गोचिडा शुद्ध काय न सेविती, का कमल कांदा आणि दरदुरी नांदू नेऊ एकीची घरी, परी परागू सेवेचे भ्रमरी चिखलची उरे, येरा चिखलची उरे. काय सांगितलं, गायच्या कासेत काय आहे, पवित्र असं गोड असं दूध पण आहे आणि गोचिड पण आहे. परंतु गोचिड काय करतो, अशुद्ध असं रक्ताचं सेवनच करतो. कधी शुद्ध गायीच्या दुधाचं कधी तो सेवन करतच नाही. तसा हा जीव आहे, विषयांचाच नेहमी विचार करतो. या देहाच्या बांधोडी न पडीजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुकृपा घडीजे माझी या अंगा. त्याच्यात पडायचंच नाही म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला. कारण कमळाच्या कांद्याजवळ बेडूक असतो, परंतु परागू सेवेची भ्रमरी, बाहेरून येऊन भ्रमर अमृताचं सेवन करतात. त्याच्यातलं काय करतात तर तो गंध पिऊन जातात. परंतु चिखलाच्या वाटेला शेवटी काय येतं, बेडकाच्या वाटेला काय येतो, शेवटी चिखलच येतो ना. काय उपयोग आहे. मग तसं पण आपलं पण तसंच आहे ना. आपण नेहमी काय करतो तर याच्यात अडकत जातो. फुल जर त्या झाडाचं तोडलं तर त्या फुलाबरोबर तो वास निघून जातो, देठाला काहीच राहत नाही. हा, कारण ओस राहिली देठी, म्हणजे कसं सांगितलेलं आहे, हा मग देह तैसा, म्हणजे शेवटी हा निघून गेला की ह्या देहाला किंमत नाही ना. तसं झाडाचं फुल निघून गेलं की वास त्याच्या सोबत जातोच ना. तसंच ह्या देहाचं देखील सांगितलेलं आहे. जिवंत आहे तोपर्यंत तुमचा एक हात काढून द्या म्हटलं तर आपण देणार नाही, कारण त्याची खूप गरज आहे हाताची. तसंच ह्या देहातल्या श्वासाची देखील तेवढीच गरज आहे म्हणून सांगितलेलं आहे.
नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी भीती. बाकीची भीती त्याच्या चरणापाशी राहून जाऊ. कारण आपल्याला नाम कसं घ्यायचं आहे नेहमी नेहमी घ्यायला सांगितलेलं. एकही खंड नाही पडला नाही पाहिजे. एवढं आपलं नाम कसं असलं पाहिजे तर तत्पर असलं पाहिजे. कुठेही कधीही काहीही बोलायला सांगा आलंच पाहिजे नामावरती बोलायला. कारण नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जासी जणी. नामाशिवाय दुसरं साधनच नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण साधन आणि साध्य दोन्ही तुम्हालाच साध्य करायचे आहे. कारण नामावरती आपण तेवढं आरूढ राहिलो ना पुढच्या गोष्टी काय होतात तर आपलं आपोआप घडून येतं. फक्त आपल्याला काय करायचंय संत दारीचा कुत्रा झालो आणि भुंकत भुंकत दारी आलो. फक्त भुंकायचं काम करायचं. बाकीच्या प्रेरणा देणारे आहेतच आपल्यासोबत. इवलेसे झाड लावेले द्वारावरी परी त्याचा वेलू गेला गगनावरी म्हणून सांगितलं. एवढं स्वरूप लावलंय. त्याचा वेल पुढं पसरणारच आहे. त्याला भीतीच नाही ना कशाची. परंतु आपल्याला काय करायचंय तर तेवढं नामावरती आरूढ राहून तेवढ्या आपल्या चिंतनावरती आपल्या सत्संगावरती आरूढ राहून आपल्याला काय करायचं आहे तर याचं नामस्मरण करायचं आहे. मग इथं पण ते सांगितलेलं आहे माझी या विस्तारलेपणाची नावे. मग हे जग आणि तुम्ही वेगळं नाहीये. फक्त काय झालेलं आहे तर निर्गुण स्वरूपाचा आपल्याला काय होता तर एवढ्या दिवस आभास होता. कळत नव्हतं. देव आपण फक्त मर्यादित बघायचो. एखाद्या दगडापुरता किंवा मंदिरातच देव आहे अशी आपली भावना झाली होती. परंतु संतांनी काय केलं तर ही भावना आपली कशी आहे तर गगनाहुनी वाढ कसं आहे तर देव आहे नाम आहे सगळंच गगनाहुनी वाढ. फक्त तुमचं काय पाहिजे तशी दृष्टी पाहिजे. कारण जयाच्या वाचे पुढे भोजे. मग कोटी जन्माचं सुखरूप चांगलं असेल ना तुमचं. ह्या संतांच्या सर्कल मध्ये तुम्ही आलाय तर कुठलं म्हणजे ज्या आईच्या खुशीमध्ये 9 महिने 9 दिवस तुम्ही राहिला त्या माय माऊलीची पूज सुद्धा पवित्र असली पाहिजे ना. तुम्ही या सर्कल मध्ये आला. कारण बहुजन्म आम्ही पुण्य केले आणि तू या विठ्ठले कृपा केली म्हणून सांगितलेलं आहे. जन्मोजन्मीची काहीतरी सामग्री असेल तेव्हा काय केली आहे तर पुण्य सामग्री असेल तेव्हा कुठेतरी विठ्ठलाने कृपा केली आणि दादांचा संप्रदाय बाबांचा संप्रदाय आपल्या जीवनात आला. सगळं माहित होतं आतापर्यंत आपल्याला. जमिनीत भूगर्भात पाणी आहे परंतु दिसत होतं कधी जेव्हा त्याच्यावरती माती आणि दगड बाजूला सारली तेव्हा तिथं पाणी हे कळालं. तसंच देवाचं पण आहे ना. देवाचं आणि आपलं पण नातं तसंच आहे म्हणून सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा दाईनबाईनं आपला नाडा खांदला त्यावेळेस देवाचं आणि आपलं भजन त्याच ठिकाणी तुटलं. मग हे भजन परत या संप्रदायाने काय करून दिलं तर चालू करून दिलं. कारण संतन की संग लागले तेरी आजची बनेगी तेरी बिगडी भी बनेगी. चांगलं पण होईल वाईट झालेलं परत चांगलं होईल. येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. एवढाच कळवळा आहे ना बाकीचं काय नाही. मग आपल्याला काय करायचंय तर म्हणजे कसं सांगितलेलं आहे माझं नाम एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे. मग किती अशी उदाहरणं हरिपाठात देखील किती आपल्याला समजावून सांगून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी नसे ऐसा कौन उठावा से परिप्राणी यांचे दैव केसे न जे न देखती माते तरंग पाण्याविन सुक्ती रश्मी वाती विन न देखती तैसा मीच ती मी नोहती विस्मोदकी. जशी पाण्याची लाट आणि पाणी वेगळं नाही. जसा सोन्याचा दागिना आणि सोने वेगळे नाही तसा तू आणि मी वेगळा नाहीच ना. तू बाकीचा विचार केला तर तू त्यात काय करशील तर गुंतशील म्हणून सांगितलं. तू आणि तुझा देव एकच आहे. फक्त काय करून घे एक करून घ्यायचं काम आपल्याला काय करायचं आहे तर ह्या संतांच्या सर्कलद्वारे आपल्याला ह्या कामाचं नियोजन करायचं आहे. कारण जेव्हा ब्रह्मनामाद्वारे आपलं आणि देवाचं लग्न लावलं ना तेव्हाच ह्या गोष्टी काय झाल्या तर आपोआप घडत आल्या. माझ्या गुरुन मला ग बाई नील एकांत माझ्या गुरुन मला ग बाई नील एकांत ज्ञानाचा बाग लाविला हृदयात हो ज्ञानाचा बाग लाविला हृदयात म्हणे मुक्ताबाई ऐक सांगण्या अंतरीची खून म्हणे मुक्ताबाई ऐक सांगण्या अंतरीची खून धर सद्गुरूचे पाय तुझला नेतील उद्धरून
धर सद्गुरूचे पाय तुझला नेतील उद्धरून, ज्ञानाचा बाग लाविला हृदयात, ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. कोणता बाग लावला म्हणून सांगितलेला? ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. इतक्या दिवस हा देह कसा होता तर अज्ञानात होता, ह्याला जाणच नव्हती ना ज्ञानाची. मग बाबांनी काय केली तर ज्ञानाची ज्योत ह्या हृदयामध्ये लावून दिली. मग दादांनी काय केली तर ज्ञानाची ज्योत ह्या हृदयामध्ये लावून दिली आणि काय केलं तर मेळ घालून दिला, आपला आणि आपल्या जीवाचा मेळ घालून दिला. नामापर ते साधन, दुसरं साधनच नाही ना. बाकीचं आपल्याला काहीच बोलायचं नाही. प्रत्येक वेळेस आपण दुसरं काय सांगणार? आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बाकी आपल्याला काहीच बोलायचं नाही नामाविषयी इकडं, कारण नामाचाच महिमा इथं सांगितलेला आहे. फक्त आपण काय करत होतो? विस्तार करत नव्हतो प्रत्येक गोष्टीचा. परंतु आपल्याला दादाने काय करायला सांगितलं तर विस्तार करायला सांगितला. खाली आधी ती गोष्ट मुळाशी पकडा, विस्तार आपोआप पुढे तुमचा होत जातो म्हणून सांगितलेलं. जे स्वतःला श्रेष्ठ समजतात किंवा स्वतःला जे ज्ञानी समजतात त्यांच्याजवळ सुद्धा इतकं ज्ञान नाही. परंतु नाम घेतल्यानंतर किंवा माळ घातल्यानंतर आपल्या जीवाचं शिवाशी लग्न लावल्यानंतर ती गोष्ट काय करते तर येते म्हणून सांगितलेले आहे. देवाचा देव श्रीकृष्ण किंवा देवाचा देव महादेव सुद्धा काय करतात तर ह्या नामाचंच भजन करतात म्हणून सांगितलेलं. कारण एकदा ऋषी काय करत असतात, म्हणजे भृग ऋषी वैकुंठाला जातात आणि श्रीकृष्ण झोपलेले असतात आणि लक्ष्मी त्यांची पाय चेपत असते. मग भृग ऋषी म्हणतात की हा कोणता तरी विलासी असेल, देव काय असा असतो का झोपलेला आणि लक्ष्मी त्याचे पाय चेपत आहे. नेहमीच येते ह्यांचं ठरलेलंच आहे की लक्ष्मी त्यांची पाय चेपती आणि देव झोपलेला आहे. आणि जातात भृग ऋषी. भृग ऋषी म्हणजे भृग ऋषी नाही, त्यांना काय घ्यायची होती, फक्त परीक्षा घ्यायची होती. म्हणजे देवांना सुद्धा परीक्षा द्यावी लागली. तर आपण कोण? किस झाड की पत्ती किंवा किस दर्या में खसखस. आपल्याला पण नेहमी परीक्षा द्यावीच लागणार. कोरोना म्हणजे काय वेगळं नाही, परीक्षाच आहे ती पण आपली एक. मग भृग ऋषी त्यांच्याजवळ जातात आणि श्रीकृष्णाच्या छातीवर काय करतात तर मोठी अशी लाथ घालतात. मग लक्ष्मीला राग येतो त्याचा. परंतु श्रीकृष्ण काय म्हणतात की म्हणजे भृग ऋषी, माझी छाती खूप टणक आहे, तुमचे पाय किती कोमल आहे, तुमच्या पायाला लागला असेल बघू, मी तुमचे पाय चेपून देतो. याच्यापेक्षा दुसरं कोण असेल का सांगा माफ करणार? आपल्याला शिवी दिली तर त्याची जन्मजन्मी आठवण येते की ह्यानं मला शिवी दिली किंवा ह्यानं मला असं बोललं. परंतु श्रीकृष्ण किती म्हणजे बघा देव होते ते, तरी सुद्धा ती भृग ऋषीला काय म्हटली की माझी छाती टणक आहे परंतु तुमचे पाय किती कोमल आहे, तुमच्या पायाला लागला असेल आणि मी तुमचे पाय काय करतो तर चेपून देतो. भृग ऋषी ब्राह्मण समाजाचे होते. मग लक्ष्मीला राग आला, पण लक्ष्मी काय म्हणते तेव्हा श्रीकृष्णाला, अशी कोणी परीक्षा घेतं का देवाचं? परीक्षा घेण्याची ही पद्धत आहे का? देव म्हणतात परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागणार, प्रत्येकाला त्याचं उतराई व्हावंच लागणार आहे जन्मात आल्यानंतर. आणि लक्ष्मी काय म्हणते की ही परीक्षा मला भृग ऋषींची पटली नाही आणि श्रीकृष्णाने साक्षात त्या भृग ऋषींचं पाय चेपून दिलं. परंतु लक्ष्मी काय झाली तर नाराज झाली. म्हणून बघा म्हणजे सामान्यतः ब्राह्मण कसे असतात की लक्ष्मीने नकार दिला, मी कोणत्याही ब्राह्मणाच्या घरी परत कधीच जाणार नाही. आणि सामान्यतः ब्राह्मण हे कसे असतात तर गरीबच असतात म्हणून सांगितलं. परंतु श्रीकृष्ण कसे आहेत बघा, त्यांच्यासारखा न्याय निवाडा कोण करेल का? जेव्हा त्यांना चरणाची धूल पाहिजे होती तेव्हा कोणीच द्यायला तयार नव्हतं. कारण त्यांनी सांगितलं होतं जी कोणी श्रीकृष्णाला चरणाची धूल देईल ना तो नरकात जाईल. परंतु गोपिका तयार झाल्या त्यांच्या स्वतःच्या चरणाची धूल द्यायला. त्या म्हटल्या श्रीकृष्णासाठी आम्हाला नरकात जावं लागेल तरी सुद्धा आम्ही तयार आहोत, परंतु आम्ही आमच्या चरणाची धूल काय करणार तर आमच्या देवाला देणार, आमच्या बापाला देणार. गुरुसाठी एवढं करायचंय आपल्याला. कारण ह्यात सुद्धा म्हटलेलं आहे बघा, नाही विश्वास जनानी पाहावे पुराणे विचारून. पुराण विचारा, तुम्हाला सगळा विश्वास बसेल. त्याच्यावरती तुमची ज्या काही शंका असतील, ज्या काही प्रश्न असतील ती काय करायचे तर आपल्याला पुराणात मोजून बघायच्यात. सगळ्या तिथं म्हणजे सगळ्या उदाहरणासहित आपल्याला त्या गोष्टी दिलेल्या आहेत. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथुनी नवनीता म्हणजे प्रक्रिया कराव्या लागतात तेव्हाच ह्या गोष्टी ओळखायला येतात. दुधामध्ये लोणी आहे परंतु त्या प्रक्रिया केल्यानंतरच दुधाचे लोणी तयार होणार आहे. आपोआप दुधामध्ये लोणी तयार हो म्हटलं तर होणार नाही. दुधाची साय बाजूला करावी लागेल, त्यात विरजण टाकावी लागेल,
परत त्याला रवीने कुसळावे लागेल आणि मग लोणी काय होईल तर वरती येईल. असं जर आपण त्याच्याकडे तासन तास बघत राहिलं तर ती लोणी वरती येणार आहे का? शक्यच नाही. मग आपण पण काय करायचंय, जाणत्या गुरुला शरण जायचंय. जाणता म्हणजे मोठा नाही, जाणणारा गुरु शरण. जाणत्या गुरुला शरण करून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या ह्या देहाचं सार्थक करून घ्यायचं आहे. कारण जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक म्हणून सांगितलेलं आहे एका अभंगात. मग ह्या देहाचं सार्थक करायचं म्हटल्यावर आपल्याला कुठल्या तरी गुरुला शरण जावंच लागेल ना. मग गुरुला शरण गेल्यानंतर गुरु काय करतात आपल्याला तर आपला देव आणि आपण एकच आहोत, याशिवाय दुसरं काही नाही एवढं सांगितलं ना दादानी आपल्याला. बाकी काय दादा विचारतच बसत नाही तुमच्या प्रपंचाचं काय चाललंय, तुमचे लेकरं कसे आहेत, तुम्ही कसे आहात, बाकी काहीच विचारत नाही. दादांना फोन जरी केला ना, दादा म्हणतात तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का, तुम्ही चिंतन करता का, तुम्ही तुमच्या अनुसंधानावरती ठाम आहात. मग आपल्याला काय करायचं, ह्याला सोडून बाकीचं काय बोलत बसायचंय का? त्याला उपयोगच नाहीये ना काय. कारण 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलींनी लिहून ठेवलेला आहे, ये मराठी यांच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगात. 16व्या वर्षी ती लेकरू बोलत असेल तर आपण आता प्रौढ झालोय, आपल्याला तेवढी समज आली. कारण जे जे आपणांचे ठावे ते ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. तुम्हाला मिळाले तर तुम्ही इतरांना द्या, त्यात काही तोटा होणार आहे का तुमचा? उलट हे ज्ञान काय होईल तर जास्त वाढत जाईल ना. मग आपल्याला काय करायचं आहे तर हे खरं ज्ञान आपल्याला काय करायचं आहे, इतरांपर्यंत पोहोचवायचं. जर सांगणारा जर खरा असेल ना तर पुढचा ऐकणारा देखील तेवढाच तयार होतो. परंतु सांगणाऱ्याने ती गोष्ट बाळगली पाहिजे. ज्ञानेश्वरीतला आहे तसं ज्ञान आपल्याला काय केलं पाहिजे तर इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण त्याला काही अक्कलच नसते ना. कारण उपजली या बालकासी नाव नाही तयापासी, ठेवली या नावासी ओ देत उठे. मग आपल्याला पण आतापर्यंत कळत होतं का आपण कोणत्या नावाला ओ देत होतो? माझं नाव प्रियांका, प्रियांका म्हटल्यानंतरच ओ देत होतं. परंतु खरं नाम कोणतं आहे, जे आपल्याला नाम माळ घातल्यानंतर जे नाम दिलंय तेच खरं नाम आहे. बाकी आपण काय करत होतो तर विषयांच्या पाठीमागे लागत होतो ना. हा, विषय विषयाचा परिपाडू, गोड विषयी गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषयी तू गोडू जीवाशी झाला. मग ह्या वासनेत आपण काय करत होतो तर गुंतत जात होतो म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट करताना आपण काय करायचंय तर कोणत्याही गोष्टीची हाय हाय करत बसायची. साधं गॅसवरून दूध जरी उतू गेलं तर आपण त्याचे काय करतो की हाय हाय म्हणतो की दूध उतू गेलं, हे झालं ते झालं. परंतु तेच जर तुम्ही नामस्मरणात केलं, ते जरी तुमचं गॅसवर असलं तरी पण त्या दुधाला ज्वाला किंवा अग्नी द्यायचं काम कोण करतो तर तोच करतो ना. कारण झाडाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलवू शकत नाही. मग बाकीच्या गोष्टी तर म्हणजे त्यांच्या पुढं म्हणजे काहीच नाही ना त्या गोष्टींचं. परंतु आपल्याला काय वाटतं की दुधाला अग्नी जास्त असल्यामुळं दूध उतू गेलं. परंतु अग्नी देणारा तोच आहे, शांत करणारा देखील तोच आहे. मग आपल्याला काय करायचंय तर ह्या विषयात न गुंतता, ह्या विषयात न पडता आपल्याला आपल्या देवाला शरण जायचं. जो मज होई अनन्य शरण त्याचेच निवारेल मी जन्म मरण. कारण आस्तीच्या महापुरी रिक्तात कोट्यावरे परिप्राप्तीच्या पहिलं तरी एखादाची पुरे म्हणून सांगितलं. या आस्तीच्या महापुरात काय होतं तर सगळेजण येतात परंतु कडेपर्यंत एखादाच जातो म्हणून सांगितलेलं. मग आपल्याला कडेपर्यंत जायचं, मधूनच इकडं पळवाटा काढत बसायचा नाही. मग ते तळ्यात की मळ्यात होतं त्याचा कुठेच अर्थ राहत नाही. कारण लाह्या जेव्हा कढईत टाकतात ना तेव्हा आतला गाभा बाहेर येतो आणि बाहेरचा गाभा आत जातो. परंतु बीज भाजूनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. परंतु जे तळाला राहतात ना बारीक बारीक लाह्या राहतात बघा, त्या धड इकडच्या पण नसतात आणि इकडच्या पण नसतात. हा, जे दाणे असतात ना ज्वारीचे त्यांची धड लाही पण होत नाही आणि ते दाण्यात पण राहत नाही. त्यांची अवस्था कशी होते, इकडचा नाही इकडचा. परंतु दादाने आपल्याला काय करून ठेवलेलं आहे, आपलं अज्ञान रूपी अंधकार बाहेर काढून ज्ञान रूपी आपल्याला काय केलेलं आहे तर एक फुल करून ठेवलेलं आहे दादाने. आपल्याला आता तळ्यात मळ्यात करत बसायचंच नाहीये. कारण आपणच ज्ञान स्वरूप आहे, हातची गेली याचं दुःख नव आहे आणि विषय ज्ञानी होय जे गगना एवढा म्हणून सांगितलं. तुम्हीच ती वस्तू आहात, तुम्हीच ज्ञान स्वरूप देह आहात. हातची गेली काही गेलं त्याचं दुःख वाहत बसू नका. कारण तुम्ही विषयातला ज्ञानी गगना एवढा तुम्ही ज्ञानी आहात म्हणून सांगितलेलं आहे. मग ह्या गोष्टी जर तरच्या आहेत का?
फक्त तला तर रला र जोडायच्या ह्या गोष्टी आहेत का? झालोयच आपण गगना एवढा विषय ज्ञानी होऊन बसलोय, कारण ती गोष्ट आपल्या हातातली आहे ना. विषय ज्ञानी होय गगना एवढा. मग आपल्याला दादाने कसं करून सोडलेलं आहे, असं मोठं करून सोडलेलं आहे ना, कारण ते ज्ञान आपल्यापर्यंत दिलेलं आहे दादाने. कुठल्याही याच्यात आपण अज्ञानात आता अडकत नाही, कारण एकच देव करून ठेवलेला आहे आपण एकच. होय मान्य आहे, आपण उठल्यानंतर सकाळी देवाची पूजा करतो एक अर्धा तास त्याला, पण तो काय आहे तर आपला एक मार्ग आहे, सन्मार्ग आहे. सकाळी प्रातःकाळी देवाची उठून पूजा केली तर ती प्रसन्नता आपल्या घरात नेहमी आहे. परंतु तेवढ्या पुरता मर्यादित आपला देव समजायचा आहे का आपण? देव पूजण्यापुरताच तेवढ्या पुरता मर्यादित समजला की आपण काय होतो तर तेवढंच छोटं होतो. आपला देव सकाळी देव पूजा, दुपारी देव कुठं जातो का? जातच नाही. किंवा संध्याकाळी कुठं जातो का? नाही. तो ओतप्रोत भरलेला आहे. त्याला असं म्हणजे एक ठिकाण असं नाही ना. फक्त आपल्याला काय होतं तर हे अज्ञानाचं कवच होतं. हे अज्ञानाच्या कवचाचं आता काय झालंय, ज्ञानरूपी तेज झालेलं आहे. कारण संत नामदेव महाराज सुद्धा काय स्वतःला देवाचा लाडका भक्त समजत होते, कारण देव त्यांच्या हाताने खात होते, पीत होते, नाचत होते त्यांच्या कीर्तनात. परंतु त्यांचं पण मडकं कच्चच होतं ना. जेव्हा त्यांनी गुरुला शरण गेले तेव्हा त्यांच्या मडक्याची काय झाली तर परिपक्व अशी एक त्यांचं मडकं तयार झालं. आपणही तसंच होतो. आपल्याला वाटत होतं आपण रोज देवाची पूजा करतो, अर्चा करतो, आरती धूप दीप लावतो म्हणजे देव आपल्यावर प्रसन्न होतो. प्रत्येकाला देव आवडतो, परंतु देवाला आपण आवडणार पाहिजे. मग तसं व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल ना. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका काही संत संग धरा, आणि पूर्वीचा दोहरा उगवेल म्हणून सांगितलेलं. काहीच करायचं नाही, फक्त संत संग धरायचं. पूर्वीचा दोहरा आपोआप वरती. फक्त या हरीचं काय करायचं आहे तर साधन करायचं आहे. त्या हरीला काय करायचं आहे तर भजायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण कल करे सो आज कर, आज करे सो अब निकल जाएगा श्वास तो करेगा कब. हातातून वेळ निघून गेल्यानंतर परत आहान ओहन करण्यात काहीच अर्थ नाही ना. जोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत काय करून घ्यायचंय तर सार्थक करून घ्यायचं. मग परत नंतर बोलून काहीच उपयोग नाही. कारण मी पहिल्यांदाच बोलली होती, बाळाला शाळेत 3 वर्ष पूर्ण झाले की घालतात, कारण त्याची तेवढी परिपक्वता आलेली असते. माळच म्हातारपणी घालायची का? ज्ञानच म्हातारपणी द्यायचं का? वेळ निघून गेल्यानंतर, दात पडल्यानंतर, डोळे गळायले, नाक गळायल्यानंतर मग तुम्ही बोलून करून तुमचं ऐकणार आहे तरी कोण? तुम्ही कितीही ज्ञान इतरांपर्यंत सांगितलं तर ऐकणार आहे तर कोण? म्हणून आहे ह्याच वयात काय करा तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोचवा. जेव्हापासून तुम्हाला हे ज्ञान मिळाले ना तेव्हापासून काय करा तर हे ज्ञान तुम्ही काय करा इतरांना द्या. कारण पै 8वी गत बुडाला, आत बाहेर उदके भरला, दैवगत्या जरी फुटला काय उदक उठे, काय उदक फुटे. बघा कसले उदाहरण, म्हणजे अक्षरशः डोळ्यातून अंगातून अक्षरशः बोलताना सुद्धा आपल्या अंगातून म्हणजे एक स्थिती अवस्था प्राप्त होते. मग त्याला कुठलं साधन सांगितलंय का? हे धर्माचं कार्य आहे, ते अखंडित करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. बाकीचं काहीच करायचं नाही. धर्माचं पाखंड खंडन करून इतरांपर्यंत काय करायचंय पालन करून हे ज्ञान आपल्याला काय करायचं आहे तर इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. बाकीचं काय सांगितलंय का आपल्याला? फापट पसारा. संसाराला धरूनच ह्या गोष्टी करायच्या. कुठे जाऊन बाहेर जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन ज्ञान करत बसायचं आहे. ठाईची बैसोनी करा एक चित्ता, आणि आवडीने आनंद आळवावा. एका ठिकाणीच बसून तुमच्या देवाला काय करा तर तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. तुम्हाला कुठेही काशी, कुठेही द्वारका, कुठेही काय करण्याची गरज नाही. कारण कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. हृदयातला भगवंत उपाशीच आहे. तुम्ही काशी केल्या काय, मथुरा केल्या काय, कुठे गेला काय उपयोग नाही ना. हा उपाश आहे ना आतला अंतरात्मा. जेवायचं असेल तर भाकरी पोटावरती बांधून मेळ बसत नाही, खावंच लागणार. तेव्हा भूक भागेल, तेव्हा मन तृप्त होईल. मग देव करायचा म्हणल्यावर हिंडत बसलो तर देव होणार आहे का? कुठेतरी बसून आपल्याला आपलं ही मनुष्य जन्म म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. परत हा जन्म परत नाही. ह्या जंक्शन स्टेशन वरतीच उभारून आपल्याला काय करायचं आहे तर आपलं देहाचं सार्थक करून घ्यायचं.
बाकी तुम्ही किती फापट पसारा करला, म्हणजे आता सूर्य उगवल्यानंतर अनंत वाटा दिसतात, आपल्याला चालत राहायचंय का बरं? कुठंतरी आपला मुक्काम आपल्याला थांबवावाच लागणार आहे ना. आणि जेव्हा हा मुक्काम आपण थांबवू तेव्हाच आपण काय करू, तर आपल्या देहाला आपण शरण जाऊ, आपल्या देवाला आपण शरण जाऊ. कारण आम्ही नाही आधीचे मधीचे, आम्ही तर देवाच्या पण आधीचे म्हणून सांगितलेलं. आधीच मधीच आहोत का आपण? देवाच्या आधीपासून आपण आहोत. कुठे गेलतो का? नाही. आणि कुठे जाणार आहे का? नाही. कारण अमर आहोत आपण. भय कुठल्या गोष्टीचा आपल्याला बाळगायचंच नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण भय बाळगला तो तिथेची गेला. भय कोणत्याही गोष्टीचं बाळग, आज ना उद्या हा देह जाणार आहे, त्याला कोणीच थांबवू शकणार नाही. 7 वारांपैकी एक वार प्रत्येकाचा ठरलेला आहे, कोणी कितीही प्रयत्न करा. मग काय आपण जाणार आहे का? आपल्याला काय केलेलं आहे दादानी? अमर केलेलं आहे. भीती राहिली आहे का आपल्याला ह्या जन्म मरणाची? कोणत्या गोष्टीने आपल्याला भिण्याची गरज राहिलेली आहे का? तर नाहीच राहिलेली. देह जाणार त्याशी काळोबा खाणार म्हणून सांगितलेला आहे. हा देह जाणार आहे, त्याला काळ कधी ना कधी तरी खाणार आहे, परंतु आहे तोपर्यंत तुम्ही त्याचं समाधान करून घ्या ना. तुम्ही प्रत्येक गोष्ट समाधानाने करता, मग परमार्थ का बरं समाधानाने सवडीने करता? सवडीने करण्यासारखा परमार्थ नाहीच. तुम्हाला वेळातला वेळ मिळाला ना, तुम्ही काय करा, तर तुमच्या परमार्थाला द्या. नाही ह्या ज्ञानेश्वरीचं म्हणजे सुवाच्य म्हणजे इतके सुगंध ज्ञान तुमच्या जिभेवरती तरगळलं पाहिजे नेहमी तुम्हाला. कारण दादा म्हणतात 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 15, 20 किती 100 वेळेस ज्ञानेश्वरी वाचा. परंतु जेव्हा तुम्ही मन लावून जोपर्यंत वाचत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जिभेवरती हे शब्द बसणारच नाहीये. आणि खरंच बसत नाही. एकदा दोनदा वाचलं आणि तुम्ही त्याला जर कानात टाकलं, ते काहीच कळणार नाही ना. कारण प्रत्येकाला भय आहे बघा प्रत्येक गोष्टीचं. कारण देव कसा आहे मला सांगा बरं? देव बाजारचा भाजीपाला तर नाही ना गेलं आणि विकत घेऊन आलं. परंतु आपण काय समजतो की देव असाच म्हणजे गेलं मंदिरात, मागितलं, मागणं पूर्ण झालं, हा चला देव मला पावला. देव तसा नाही ना. देव श्वासाचा आहे, देव महादेवाचा आहे, देव अंतरीतला अंतरात्मा आहे. कारण आपण काय करतो, देह ज्याच्या सत्तेवरती चालतो ती वस्तू आपण आहोत. ही देह आपण आहोत का? ज्याच्या सत्तेवरती हा आपला देह चालतो, उड्या मारतो, रोज खातो पितो नटतो, ज्याच्या जीवावरती, त्यालाच आपण काय करतो, विसरतो म्हणून सांगितलेलं आहे. कारण क्षणभंगुर म्हणजे नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाचा, माया आशा म्हणजे क्षणभंगुर तुझा भरवसा नाही. माशी पंख पाकुडी तव हेसर, हा काळ नळाच्या तोंडी घातली लोणियांची मुंडी, माशी पंख मुंडी माशी पंख पाखडी तव हेसरे. म्हणजे काळ नळाच्या तोंडात काय झालेलं आहे, तर ही देहाची कधीतरी ही जाणार. म्हणजे माशीचा पंख हलवायला जेवढा वेळ लागत नाही तोपर्यंत सुद्धा तुझा भरोसा नाही. मग काय करायचंय बरं आपल्याला? एवढा सुद्धा आपला भरोसा नाही. आज आहे उद्या आहे का नाही सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही त्याचा भरोसा नाही, देहाचा भरोसा. मग कोणता दिवस कसा येईल आपल्याला माहिती आहे का? आता उद्या असं येणार आहे तसं. गेलेल्या दिवसाची आपण माहिती देऊ शकतो, परंतु उद्या येणाऱ्या दिवसाची माहिती देऊ शकत नाही ना. परंतु आपल्याला आपल्या श्वासानं आपल्या नामानं काय करायचं, ह्या देवाला अखंडित भजायचं आहे म्हणून सांगितलं. कारण उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, आदंतरी दरबार. आदंतरीच चालू होतं एवढा दिवस आपला काळ. राजा पण आपला लहरीच होता. मनाचं काम कसं होतं, म्हणजे ती राजा ती उदाहरणं त्यांच्यासाठी आहेत का? जी राजा आहेत जी प्रजा आहेत त्यांच्यासाठी उदाहरण आपल्यासाठी लागू होत नाहीत का? कळेल कधी? संतांच्या सर्कलमध्ये आल्यानंतरच ह्या गोष्टी कळेल. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुले अंतरी. मग कसं सांगितलेलं आहे? देव आपल्या अंतरातला सांगितलेलं. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, आधांतरी दरबार. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता. फुलांना कसं सांगितलेलं आहे? सकाळी उठले की देवाला व्हायचं म्हणून आपण फुल घेऊन येतो आणि दगडाच्या देवाला वाहतो फुल. ते उपयोग आहे का बरं त्याचा? काय बरं ठीक आहे, मनाला प्रसन्न दिसतं म्हणून वाहतो पण आपण, त्यात काही अडकायची किंवा याची भीती नाही. परंतु दगडाला आपण काय करून ठेवलेलं आहे? चिरंजीव करून ठेवलेलं आहे. आमच्या जाधवताई नेहमी म्हणतात, एका दगडाला हळदी कुंकू लावलं ना, दुसऱ्या दगडाला हात पुसले की तिथं ती देव तयारच होते, तिसरा देव. परंतु ह्या गोष्टी इतक्या दिवस कळत नव्हत्या. मायबाप जेव्हापासून ह्या जाधवताईच्या मानेताई असतील, मेजर काका असतील, बापू काका, वकील काका असतील, ह्यांच्या सर्कलमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी कळायला. आजपर्यंत आपण किती अज्ञानात होता हा देह, किती ह्या देहाने अज्ञान केलं.
किती या सोन्यासारख्या लोकांपासून किती दिवस वंचित राहिलो आपण. परंतु आता काय करायचं आहे तर ह्याचं उतराई व्हायचं आहे. लय नाही, थोडं थोडं. बाप पतंग बेटा घोडा जादा नाही, थोड्या थोड्या मार्गाने मी प्रयत्न करणार, परंतु धर्माचं कार्य काय करणार, पुढे नेणार आणि इतरांना सुद्धा यामध्ये काय करणार तर सामील करणार. एवढंच करायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. प्रत्येकाला काय करायचंय, कारण मंगळवेढे आमची भूमी संतांची आहे म्हणून सांगितलं. इथं एक ना एक संत झाला पाहिजे, एवढाच आटापिटा आहे. कारण शेवटचा दिवस ज्या दिवशी हा देह जाईल ना त्या दिवशी महाग लोकांनी नाव घेतलं पाहिजे, बाकी काही येणार नाही. यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, बाकी काहीच करायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत या नामाला काय करायचं आहे तर भजणार, बाकी काहीच करायचं नाही. करू नका काही संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा काय करेल तर उगवेल म्हणून सांगितलं. संतांना शरण गेल्यानंतर आपण काय करू तर आपल्या उतराई होऊ ना, थोडं फार तरी प्रयत्न केला तरी, जास्त नाही करायचं. जेवढं आपल्या हातातून येईल ना, हातातून होईल ना तेवढा प्रयत्न काय करायचा, ह्या धर्माच्या कार्याला लावायचा आहे. मग थोडं थोडं करताच बघा दादांनी किती जणांना जोडून ठेवलं. मंगळवेढाच तालुका घेतला तर मंगळवेढा आलं, हालदैवडी आलं, शिरबावीचे आले, सगळे साधक आले, सिद्धीवाडीचे आले, डवळचे आले. यांना सगळ्यांना दादांनी काय करून ठेवलेलं आहे, एक करून ठेवलेलं आहे. आता यांचं विभाग होणं शक्य नाही, कारण एकच धागा नाना परी कपडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे म्हणून सांगितलेलं. एकच आहेत सगळे, फक्त नावारूपाने वेगवेगळे झाले. परंतु दादांनी काय केलं तर ह्यांचा संप्रदायच एक आहे म्हणून सांगितलेलं. कारण एकाने हे काम म्हणजे एकाच्या हातातून हे कार्य तेवढं होणार नाही ना, म्हणून ह्यांचा काय केलेला आहे, वैष्णवांचा मेळ जमवलेला आहे. हा नव्हे एकुल्याचा खेळ म्हणून जमवला वैष्णवांचा मेळ. मग दादाने काय करून ठेवलेलं आहे बरं, आपल्याला एकमेकाला जोडून ठेवलेलं आहे ना. जरी 1-2 दिवस आपला साधक नाही डोळ्याला दिसला, आपली माणसं डोळ्याला नाही दिसली तर आपल्याला काय होतं बघा, अशी चलबिचल किंवा आपल्या मनाला स्थिरता वाटत नाही. त्या साधकांची ती आतुरता असते. काही रक्ताचं नातं आहे का आपलं, काहीच नाही आपलं. कारण 4 मिले 64 कले 20 रहे कर जोड, हरिजन से हरिजन मिले बिकरे 7 करोड. 2 साधक जेव्हा एकत्र भेटतात ना, बऱ्याच दिवसांनी जेव्हा ते एकत्र येतात ना, बघा त्यांचा आनंद कसा असतो, गगनात मावे ना एवढा आनंद असतो. आज जरी आपला वैष्णव मेळावा नाही किंवा जो काही सत्संग आहे तो कोरोनाच्या ह्याच्यातून होत नाही, परंतु ह्या मोबाईलच्या माध्यमातून तरी एकमेकाला हे ज्ञान, एकमेकाचे चेहरे इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. ओंकार महाराज असतील, जगदीश बाबा पाटील असतील किंवा जिग्नाताई असतील, जिग्नाई माऊली असतील, माझे विकी महाराज बाबा असतील, यांनी काय केलेलं आहे तर हा जोडून ठेवलेला आहे मेळ. कुठेही यांना भरकटू दिलं नाही. ह्या लाईव्ह रूपाच्या म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील त्यांनी काय करून ठेवलं तर तुम्ही एक रूप या आणि काय करा तर हे ज्ञान तुम्ही इतरांना. मग आज प्रत्येक तळागाळातली सुद्धा कुठे नाही तिथं हा संप्रदाय म्हणजे गेलेला आहे. आणि तिथले लोक काय करतात तर रोज ह्या दिलेल्या टायमिंगला ज्याचं त्याचं विवेचन करत असतात. मग हा किती कसला मेळ जमवलाय सांगा बरं दादांनी. हा नव्हे एकुल्याचा खेळ म्हणून जमवला वैष्णवांचा मेळ. आणि जे झालेली सेवा तुमच्या संतांच्या चरणी अर्पण करते. आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष समजा आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या दादांची कृपा समजा. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण. जय हरी. आता विश्वात्मके देवे हे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिरतो ते लाहो प्राणी जात. वर्षच सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आली. अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. भोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मातंड जेता बहीण ते सर्वाही सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्ट विजयी होवावेची वेद म्हणे श्री विश्वेश्वराओ. आओ हीन दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती
शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. फिनिश करा फिनिश करा कसं करायचं ते फिनिशचं बटन आहे ना कोपऱ्यात हे हां